आप देख रहे हैं किन्वट वायरल न्यूज़। किन्वट वायरल न्यूज़ नेटवर्क में आप सभी का स्वागत है और आप देखते रहिए किन्वट वायरल न्यूज़। आपल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय डॉक्टर बी डी चव्हाण यांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा। आई तुळजाभवानी रयते राजे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या सर्वांचे उद्धार करते, दीनदलित शोषित बहुजनांचे कैवारी, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर, क्रांतिज्योत महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, जगद्गुरु शिवालाल महाराज, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, बिरसा मुंडा, भगवान बाबा या थोर विचारवंताला सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी पक्षाचं प्रचाराचं कार्यालय किनवट शहरामध्ये आज उद्घाटन झालं। त्या सुसज्ज अशा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाला ज्या ज्या कार्यकर्त्यांनी जे जे काही श्रम घेतले असेल, आमचे निखिलजी असतील, आमचे मोहन भाऊ आहे, निखिल भाऊ आहे, खरंच मोठ्या मोठ्या पक्षाचे सुद्धा इतके मोठे मोठे कार्यालय आपल्याला कधी दिसत नाही। पण माझं पक्ष जरी लहान असला तर आमचे माणसं फार विचाराने मोठी आहे, त्याचं हाच एक प्रतीक आहे। बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये गेलं पाहिजे असतं तर फार बरं झालं असतं। बाळासाहेब आंबेडकरांना महाविकास आघाडीसोबत जायचंच नव्हतं म्हणून त्यांनी असं केलं असेल। त्यांना या देशातल्या भारतीय जनता पार्टीला निवडून आणायचं आहे म्हणून बाळासाहेबांनी असं केलं असेल। बाळासाहेब आंबेडकर हे बी टीम आहे हे म्हणणारे जात दांडगे आणि धन दांडगे त्यांना या महामालीच्या त्या किनवटच्या मातीत गाडून टाकण्यासाठी माझ्यासारख्या कांड्याच्या बहुजन समाजाच्या एका कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी हा झेंडा दिलाय। अरे तुम्ही किती अपमान करणार आहात? तुमच्या रक्तामध्ये बेईमानी आहे। आम्ही माणूस आहोत हे तुम्हाला आणखी समजलं नाही। इथं दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी, बंजारा, विमुक्त भटका समाज राहतो, हे जगामध्ये कोणी राहते हे यांना दिसत नाही। एका समाजाचे माणसं उचलायचे, जण सर्वांच्या उरावर नाचवायचे, हे धंदे सर्व राजकीय पक्षांनी बंद केले पाहिजे। काय पाप केलं बाळासाहेबांनी? बाळासाहेब मला म्हणाले की आपल्याला हे 4 जागा देतो म्हणतात। मी म्हणलो बाळासाहेब 4 नाही, यांना 3च देऊ द्या। अरे तुमचं घर फुटलं, तुमचा संसार फुटला, तुमचे लेकरं फुटले, तुमच्या सोबत फक्त सावली राहिलेली आता। दोनही पक्ष पूर्ण फुटलेले, एक माणसं त्यांच्या सोबत नाही। माणसं कसे फुटतात कोणासोबत? माझ्याकडे कर्मचारी येऊन बघा। ज्या दिवशी बी डी चव्हाणने नांदेडमध्ये हॉस्पिटल टाकलं होतं त्या दिवशीपासून आज 35 वर्षापासून ते आजही माझ्यासोबत आहेत, मला सोडून गेले नाहीत। माझ्यात जर काही दोष असेल ही माणसं मला केव्हा सोडून गेली असती? तुम्हाला तुमच्या भाऊकीने सोडलं, तुमच्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी सोडलं, तुमचे तुकडे तुकडे झाले। या महाराष्ट्रामध्ये एकच असा नेता आहे जो कोणाला झुकत नाही,
जो कोणासमोर वाकत नाही, जो कोणाच्या बापाला घाबरत नाही, त्याचं नाव आहे स्वर्गीय बाळासाहेबजी आंबेडकर. बाळासाहेबांनी सांगितलंय आणि मी आपल्याला सार्थ स्वाभिमानाने सांगू इच्छितो. कदाचित बाळासाहेबांना असं वाटलं असतं त्या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जायचंय, मुख्यमंत्री व्हायचंय, या ठिकाणी राष्ट्रपती व्हायचंय. सदैव बाळासाहेबांना फक्त एकदा शब्द तरी टाकला तरी सदैव बाळासाहेब या देशाचे राष्ट्रपती झाले असते. मित्रांनो, इतका स्वाभिमानी माणूस तुमच्या आमच्या या समाजामध्ये जन्माला आला. हेच खऱ्या अर्थानं तुमचं आमचं सर्वांचं बहुजनांचं हे दैवत आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. बाळासाहेबांचं सरेआम अपमान करायचा, बी टीम म्हणून हिनवायचे. अरे तुम्ही जे बी टीम मागच्या वेळेस म्हणत होते, तुमच्या वडिलांनी जिंदगी घातली काँग्रेसमध्ये, तुम्ही मुख्यमंत्रीचे आचार्य होते काँग्रेसमध्ये आणि आता गेले भाजपामध्ये. भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही गेले तेव्हा तुम्ही बी टीम नाहीत का काँग्रेसची किंवा बीजेपीची? आम्हाला बदनाम करता. संविधानाने आम्हाला हक्क दिले, अधिकार दिले. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळे आमच्यासारख्या तांड्यातल्या माणसाला या ठिकाणी बोलताना स्वार्थ अभिमान वाटला पाहिजे. होय, मला बाबासाहेबांनी आरक्षण दिले, मला बाबासाहेबांनी घटना दिली, त्यापेक्षा मोठं शस्त्र बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिले आहे. बाबासाहेब नेहमी सांगत होते, जा तुमच्या घराच्या भितडावर लिहून ठेवा, एक वेळ मला राज्यकर्ते जमात बनायची आहे. त्यासाठी त्याचा उपाय म्हणून आपल्याला एक मताचा अधिकार दिलं, राष्ट्रपतीला एक मताचा अधिकार, पंतप्रधानाला एक मताचा अधिकार, टाटा बिर्ला धीरूभाई अंबानीला एक मताचा अधिकार, माडीमध्ये गाडीमध्ये बिल्डिंग मध्ये राहणाऱ्याला एक मताचा अधिकार, किनवटच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्याला, झोपडपट्टी बाहेर राहणाऱ्या गाव कुशीमध्ये राहणाऱ्या वाडी काढण्याला एक मताचा अधिकार. एवढंच नाही, लंगडा खोळा आंधळा बहिरा यांनाही एक मताचा अधिकार. याही पेक्षा समोर जाऊन बाबासाहेबांनी किनवटच्या बस स्टँडवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्याला सुद्धा एक मताचा अधिकार दिला. त्याही समोर बाबासाहेब गेले, त्याही समोर बाबासाहेब गेले. ज्याचा मेंदू पूर्ण फेल झालेला आहे, ज्याला श्वासोच्छ्वास घेता येत नाही, जे व्हेंटिलेटरवर आहेत, पण ज्याच्या हृदयाचे ठोके चालू आहेत, त्याला सुद्धा एक मताचा अधिकार. हे जे बाबासाहेबांनी एक मताचा अधिकार दिला होता, त्याचं काम आम्ही आजपर्यंत या धनदांडग्यांना मोठं करण्यामध्ये आमचा वेळ गेला. म्हणून आता आम्ही सगळ्या बहुजनांनी ठरवलंय, तमाम हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जनतेने ठरवलं, आता या एकमताच्या अधिकारानं आम्ही आमच्या या मतपेटीतून, या मतपत्रिकेतून आम्ही आमच्या राजाचा जन्म घालणार आहे. राजाचा जन्म आता कोण्या राणीच्या पोटातून होणार नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये या सर्व राण्याच्या शस्त्रक्रिया करून टाकल्या, त्यांचं कुटुंब नियोजन करून टाकलं. आता कोण्या जयपूरच्या राणीच्या पोटातून राजाचा जन्म होणार नाही. राजाचा जन्म घालायचा असेल तर मतपेटीतून घालावं लागेल. ती वेळ आता तुमच्या समोर आलेली आहे. आपल्याला वाटेल की हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आपण मतदान दिले तर होईल का? काय परिस्थिती आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघाची? आपण जाऊन हिंगोलीमध्ये पहा, हुंड्यामध्ये वा सेनगावमध्ये पहा, जेवढी ऊर्जा, जेवढी ताकद, जेवढी मेहनत या ठिकाणचे कार्यकर्ते करतायत, त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातला कोणत्याही गावात मध्ये कोणत्याही लेकराला विचारा, वंचित बहुजन आघाडी
ही क्रमांक 1 ची पक्ष त्या हिंगोली लोकसभा मतदार यांच्याकडे मतदानच राहिलं नाही. आता जे उबाटा काँग्रेसच्या सोबत राष्ट्रवादीच्या सोबत लढत होतं, कोणाच्या जोरावर हे लढत होतं? बंजाराच्या जोरावर, आदिवासीच्या जोरावर, दलिताच्या जोरावर, मुसलमान. आता तुमच्याकडे राहिलं काय? काहीच राहिलं नाही. ते शून्य झाले. मग आता दुसरा जो पक्ष आहे शिवसेना शिंदे गट, त्याने तर अजब काम केलं. एक उमेदवार पहिले जाहीर केलं. बीडी चव्हाणची ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी त्या उमेदवाराची पत्ता कट झाला. मी पहिला व्यक्ती असा होतो की हादगावच्या जाहीर सभेमध्ये आमचं एक मेळावा होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं बाबाने आता घोळसायची वेळ आणखी आली नाही, कारण मी जर आतापासून घोळसायला लागलो हे ग्राउंडमध्ये येणार नाही, पळून जातील. ते पळून गेले. आता एक नवीन धसकट काढलं मला. अरे बाबा, तू जिल्हा परिषदचा माणूस, तुझ्या हादगावमध्ये सुद्धा तुझं 3ऱ्या क्रमांकावर, आता तू 2ऱ्या क्रमांकावर. आता हादगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी किमान 20 ते 25 हजार लीडनं त्यांच्या समोर चालत आहे. काळजी करायचं काय? हे तर माझं जंगल, म्हणजे माझं इथं वाघ राहतात, वाघ. या वाघाच्या भरोशावर एकतर्फा तुमचे डिपॉझिट किनवट मध्ये जप्त जर केली नाही तरी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता एवढी क्षमता, एवढी ताकद या मतदारसंघामध्ये आहे. काय परिस्थिती आहे? काय तुम्ही दिवे लावलेत? अरे या मतदारसंघाचं नेतृत्व उत्तमरावजी राठोड यांनी केलं. अत्यंत विद्वान पात्र असा माणूस होता, विद्वत्ता प्राप्त माणूस होता. संसदेमध्ये प्रश्न विचारायचं, इंग्रजीमध्ये बोलायचं, आणि या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये क्रमांक 1 चा हुशार खासदार जर कोण असेल त्याचं नाव उत्तमरावजी राठोड होतं. दुसरा क्रमांक 1 चा खासदार जर कोण झाला या लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचं नाव आहे राजूजी सातव. हे या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आणि धन एका वाक्याचं त्या ठिकाणी त्या संसदेमध्ये बोलू लागला. तुम्ही काय केलं? काळे यांचे इतिहास सगळे एक वेळ संसदेमध्ये इंग्लिश मध्ये बोलून दाखवा, मग संसदेमध्ये ते काय नांगर हाकलायचं का हे नाही, शेत नाही. तिथं साऱ्या जगाला समजावं, साऱ्या देशाला समजावं तसं बोलावं लागते. आपल्याला धड मराठी बोलत नाही, धड आपल्याला हिंदी येत नाही, इंग्रजी कुठे राहिली. म्हणून संसदेमध्ये पाठवताना चांगली माणसं पाठवा. त्याचं कारण असं आहे, तिथं जे बसलेले लोक आहेत देशातले, देशामधून पाहणारे जगामध्ये आपले सर्व लोक जगामध्ये राहतात आणि ते पाहते. हिंगोलीचा खासदार आता बोलायला उठला तर काय बोलणार बा? हिंगोलीचा खासदार जर तुमच्या प्रश्नावर तिथं आवाज उठून जर तुमचे प्रश्न मार्गी लावत असेल आणि तो प्रश्न अत्यंत जटिल प्रश्न सोडवत असेल तर या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक माणूस, हिंगोलीचे माणसं हे विद्वान माणसं आहेत म्हणून त्या ठिकाणी संबोधले जाते. कारण मी त्या ठिकाणचा किंवा कोणी इथून निवडून येणारा त्या ठिकाणचा चेहरा राहणार. त्या टोटल मतदारसंघामध्ये कुठेही पाणी नाही, कुठेही धरण नाही, कुठेही सिंचनाच्या व्यवस्था नाही, कुठेही कारखाने नाहीत. आपण बघतो या आपल्या किनवट माहूरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सोयाबीन पिकते, कापूस पिकते. मित्र आपल्याला साधं गणित सांगतो, 1 किलो कापूस आपण 7,000 रुपये क्विंटलनं विकतो किंवा 10,000 क्विंटलनं विकतो. कापसाचं जर प्रोसेसिंग केलं तर आपल्याला सांगतो प्युअर कॉटन जे आहे ना आता 1200 रुपये 1 मीटरचं आहे. 2 मीटर एक शर्टला बनवायला लागतात. 2 मीटरचे 2400 रुपये, कधी 1800 रुपये, कधी 1200 रुपये. एक किलो कापसापासून हे लोक 2,000, 3,000, 4,000 कमवत आहेत. कारण आम्ही पिकवलेला माल गुजरात आणि राजस्थानमध्ये नेला जात आहे. इथं काही कारखाने उघडत नाही, इथं सोयाबीनचे कारखाने नाही, इथं कापसाचे कारखाने नाही. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे. मी एक वैद्यकीय व्यावसायिक आहे,
म्हणून या ठिकाणी माझं नेहमीच आव्हान असते, मला आपण सेवा करण्याची संधी द्यावी. कारण किनवटसारख्या शहरामध्ये, माहूरसारख्या तालुक्यामध्ये आम्ही तमाम या हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या 11 तालुक्यामध्ये अद्यावत असं 100 खाटाचं, ज्यामध्ये MRI असेल, त्यामध्ये CT स्कॅन असेल, त्यामध्ये मल्टी स्पेशालिटी असेल, ICU असेल, व्हेंटिलेटर असेल, विनामूल्य अटीवर या ठिकाणच्या 11 तालुक्यामध्ये हे हॉस्पिटल, हे दवाखाने उघडणं अत्यंत गरजेचं वाटते. जाता जाता एकच सांगेल की मला या ठिकाणी निशाणी कपाट भेटलेली. ज्यावेळेस मला ही निशाणी कपाट भेटली त्यावेळेस मी बाळासाहेबांना फोन केलं. बाळासाहेब म्हणाले की तुला कपाट तर भेटली आहे. मी म्हणलो बाळासाहेब कपाट भेटली आहे मला, पण ती बंद आहे. त्याला लॉक झालेलं, ते लॉक केलेली कपाट आहे, ती बंद कपाट आहे. तर बाळासाहेब म्हणाले आपल्याला पहिले तर कपाटच माहीत नाही. कपाट आली घरात तर त्याला चांगलं नीटनेटकं घर पाहिजे. म्हणून मी बाळासाहेबांना सांगितलं, बाळासाहेब जे कपाट मला भेटले आहे ते कपाट ही बंद कपाट आहे आणि त्याच्या सगळ्या ज्या चाब्या आहेत त्या सगळ्या चाब्या या किनवटच्या लोकांच्या हातात आहेत आणि ती चाबी घेण्यासाठी मी तुमच्यासमोर या ठिकाणी भाषण करायला उठलो. म्हणून ही चाबी घेतल्याशिवाय आणि त्या कपाटाला उघडल्याशिवाय आता काही पर्याय राहिला नाही. म्हणून सियासत ही एक ऐसी चाबी है जिससे हर तरीके का ताला खुल सकता है. त्या कपाटाच्या चाब्या वाडीच्या, तांड्याच्या, झोपडपट्टीच्या, गोर गरीब, दीन दलित, शोषितांच्या हातात बाबासाहेबांनी दिलाय. ती चाबी म्हणजे मतदानाचा अधिकार. मला खात्री आहे येणाऱ्या 26 तारखेला बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांना हे का जास्त जागा देत नाही. यांना वाटलं 6 जागा दिले तर याचे 4-5 निवडून येतात आणि 4-5 निवडून आले उद्या म्हणते मी मुख्यमंत्री होतो. अरे तुम्ही काही जरी दिले नाही, आमच्या 5 येऊ लागल्यात. 5 महाराष्ट्रात 5 लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. लिहून घ्या तुम्ही बॉन्डवर लिहून घ्या. आणि तुम्ही जे धक्की घेतली होती बाळासाहेबांची, मी म्हणतो या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी, बहुजन, विमुक्त, भटका, बलुतेदार, मुस्लिम, आदिवासी समाज या ठरवणार आहे उद्याच्या राजसिंहासनाच्या मुख्यमंत्र्याच्या गादीवर माझ्या बाळासाहेबांना मला बसवायचं आहे. म्हणून सुद्धा तुम्हाला मला हे चावी देणं गरजेचं आहे. मित्रांनो, एवढा बोलतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भीम, जय शिवलाल, जय मल्हार, जय महाराष्ट्र. धन्यवाद. वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली माननीय बीडी चव्हाण यांचं किनवट नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. अधिकृत उमेदवार सन्माननीय बीडी चव्हाण साहेब यांचं हार्दिक 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 स्वागत करतो. सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, सर्व महिला आघाडीच्या सर्वांना माझी विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. या ठिकाणी आपल्या या किनवट विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचं या ठिकाणी आपले अधिकृत उमेदवार बीडी चव्हाण साहेब यांच्या हस्ते फीत कापून या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. यानंतर त्यांचे जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर त्यांच्यासोबत सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो, कृपया आपण या ठिकाणी खुर्चीवर स्थानापन्न व्हावं. सर्वप्रथम कृपया कोणी गोंधळ करू नये. अवघ्या 1 मिनिटामध्ये या ठिकाणी आपल्या वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी
सर्व पदाधिकारी यांना मी विनंती करतो, सर्वप्रथम आपण आपले अधिकृत उमेदवार डॉक्टर बी.डी. चव्हाण यांचं या ठिकाणी जल्लोषामध्ये आपण स्वागत करायचं आहे. निखिलजी वाघमारे, त्याचबरोबर परवीनजी गाय, माधवरावजी कावळे व सर्व सन्माननीय वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी आपले अधिकृत उमेदवार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने थोडा हट थोडा इधर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी किनवट तालुक्याच्या वतीने, माहूर तालुक्याच्या वतीने सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्याचबरोबर तालुका अध्यक्ष यांच्या वतीने अधिकृत उमेदवार डॉक्टर बी.डी. चव्हाण साहेब यांनी जल्लोषामध्ये पुष्पहार घालून या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर खेड्यापाड्यातून आलेले सर्व सन्माननीय आमच्या महिला भगिनी तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, किनवट तालुक्याच्या वतीने मी त्यांचं शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो. पदाधिकारी या ठिकाणी आपले अधिकृत उमेदवार सन्माननीय डॉक्टर बी.डी. चव्हाण यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी अंतःकरणपूर्वक स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बहुजन आघाडीचा तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष ही परिवर्तनाची लढाई आहे. सन्माननीय मोहनदादा राठोड यांना मी विनंती करतो, माफ करा, तत्पूर्वी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते हे या ठिकाणी प्रास्ताविक करतील. ते आपल्या परिस्थिती आमचे राजू चौदंते जय भीम दोनच मुद्दे सांगणार. मित्र हो, पक्षाने एक पण तिकीट नाही दिलं. दुसरी गोष्ट, एवढा मोठा आमचा बंजारा समाज आहे महाराष्ट्रामध्ये, कोणत्याच बहादरांनी बंजारा समाजाच्या व्यक्तीला तिकीट दिलं नाही. फक्त या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये एक असा नाव आहे, तो म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांना, सगळ्यांना, हर जातीच्या लोकांना तिकीट दिलं. त्यापैकी एक आमचे डॉक्टर बी.डी. चव्हाण दादा येणाऱ्या 26 तारखेला कपाटच्या निशाणीवर आपण सर्वांनी बहुसंख्येनं त्यांना मतदान करून विजय करावं, एवढीच बोलून मी माझे दोन शपथ घेतो. जय भीम. धन्यवाद परवीनजी गायकवाड साहेब. आपण या ठिकाणी आपल्या वंचित बहुजन आघाडीची, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची, संबंध भारत देशाची आणि महाराष्ट्राची या ठिकाणी आपण भूमिका मांडलेली आहे. यानंतर आपल्या हिंगोली लोकसभेचे प्रभारी सन्माननीय मोहनदादा राठोड यांना मी विनंती करतो, कृपया आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा. सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज आणि आपणा सर्वांचे मुक्तिदाते परमपूज्य विश्वरत्न संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी संत म्हणून सांगितलं, जाणजो छाणजो पचच मानजो, याचा अर्थ जी काही गोष्ट आहे पहिले आपल्या विवेकावर तपासून घ्या आणि नंतरच स्वीकारा, असं सांगणारे विज्ञाननिष्ठ संत संत सेवालाल महाराज आणि सर्व महान माता, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई आणि मानवतावादी सर्व महापुरुष आणि महान मातांना कोटी कोटी प्रणाम करतो.
ज्यांच्या आशीर्वादामुळे आणि ज्यांच्या त्यागामुळे आणि ज्यांच्या दूरदृष्टीमुळे वंचित विचार करू लागला असे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेबांनी दिलेला आपला अतिशय इंटेलेक्च्युअल बुद्धिजीवी उमेदवार माननीय डॉक्टर बी.डी. चव्हाण, जे सर्जन आहेत आणि लोकांचा आजार दूर करण्यासाठी ते निरंतर आतापर्यंत काम करत आहेत. ते दोन पातळीवर काम करत आहेत. एक, जे आजार आहे शारीरिक आजार दूर करायचं, आणि दुसरं जे सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक हे सर्व समाजाला जळलेले आजार दूर करण्यासाठी ते निरंतर मागील 25 वर्षापासून काम करतात. आणि म्हणून बाळासाहेबांनी यावेळची उमेदवारी एक आर्थिक दृष्ट्या सक्षम उमेदवार जो लढू शकेल अशा उमेदवाराला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिलेली आहे. आताच प्रवीण गायकवाडजींनी सांगितलं की आतापर्यंत मुस्लिम बांधवांना उमेदवारी कोणत्याही पक्षाने दिलेली, बंजारा समाजाला दिलेली नाही, धनगरला दिलेली नाही, असे अनेक घटक आहे की ज्यांना लोकसभेची उमेदवारी प्रस्थापित पक्षाकडून मिळालेली नाही. बाळासाहेबांनी सांगितलं जेव्हा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीची जी काही आपल्या अलायन्सच्या बाबतीत चर्चा होत होती, बाळासाहेब म्हणाले की या देशामध्ये 12-13% मुस्लिम आहेत, त्यांनाही तुमच्या माध्यमातून, आपल्या अलायन्सच्या माध्यमातून 2-3 जागा सोडा. या देशामध्ये 52% ओबीसी आहे. एकाच घराण्यातील आणि एकाच जातीतल्या घटकांना तुम्ही लोकसभेची उमेदवारी देत आहात, त्याच्यामध्ये 15 जागा ओबीसीना पण द्यायला पाहिजे. आदिवासी आणि एससी ना तर कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे भारतीय संविधानाद्वारे आरक्षण मिळालेलं आहे, त्यांच्या जागा फिक्स आहे. पण ओबीसी, मुस्लिम, भटके विमुक्त यांना मात्र कुठेही स्थान देण्यात आलेलं नाही. ही मागणी केली, परंतु ते डावपेच आखत होते. बाळासाहेबांना सांगत होते तुम्हाला 1 जागा देतो, 3 जागा देतो, पण जागा कुठल्या देणार सांगत नव्हते, झुलवत ठेवत होते. आणि म्हणून बाळासाहेबांना वंचितांना न्याय द्यायचं होतं आणि ते बीजेपी आणि अलायन्स आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी मधला महाराष्ट्रामधला जो वर्ग आहे तो एकाच वर्गाच्या हातात सत्ता देण्याचं जे षडयंत्र चालू होतं त्याला कुठेतरी आळा घालण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून करण्यात आलं. आणि एका तांड्यात राहणाऱ्या आणि संघर्ष करून डॉक्टर पर्यंत जाणाऱ्या माननीय बी.डी. चव्हाण यांना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली. बंजारा समाजाचे एकमेव उमेदवार माननीय बी.डी. चव्हाण साहेब आहेत. आता आम्ही सकाळपासून नाही, मी पूर्ण हिंगोली जिल्ह्याचा दौरा केला आणि सगळ्या दौऱ्यातून एक जाणवलं, राठोड साहेब मागच्या 2019ला आपण उमेदवार होता, आम्ही चूक केली, बौद्ध बांधवांनी तुमच्या खिशामध्ये 2.25 लाख मत टाकली, परंतु आम्ही मात्र विचाराने परिपक्व नसल्यामुळे आम्हाला कळालं नाही हे षडयंत्र. परंतु या वेळेस मात्र आमचे पूर्ण मत आम्ही बी.डी. चव्हाण साहेबांना देणार आहोत. यावेळेस ती चूक करणार नाही असं एक नाही 10 वेळ प्रत्येक तांड्यामध्ये आमच्या समाजाचे लोक मला सांगत होते. मला तर एवढी ऊर्जा मिळत होती. आम्ही सकाळी 6:20 माहूरला पोहोचलो आणि आतापर्यंत काम करतोय, परंतु आम्हाला थकवा आलेला नाही, कारण ही ऊर्जा आमच्या समाजाने, वंचित समाजाने आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून मी वंचित समाजांना सांगू इच्छितो की आता हे नावानी वेगवेगळे पक्ष आहेत,
परंतु विचाराने मात्र ते एकच आहे. सर्वच मनुवादून झालेले आहेत. केवळ बाळासाहेबांचा जो पक्ष आहे, श्रद्धे बाळासाहेबांचा जो पक्ष आहे, वंचित बहुजन आघाडी, तो विचाराचा पक्ष आहे. संविधानाच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे. संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी निरंतर कार्य करणारा पक्ष आहे. आणि मानवी कल्याणाचा विचार फक्त वंचित बहुजन आघाडीकडे आहे. तो विचार आहे फुले शाहू आंबेडकरी विचार आहे. तो विचार आहे भारतीय संविधानाचा विचार आहे. आणि म्हणून आज आपण बघतो की गेल्या 10 वर्षापासून शेतकऱ्यांची आणि शेतमजुराची, कामगाराची आणि सुशिक्षित जे बेरोजगार आहेत त्यांची स्थिती इतकी केविलवाणी झालेली आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक माणूस असा विचार करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये बीजेपीचा उमेदवार आला नाही पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये बीजेपीला मतदान कोणी करणार नाही. आणि कोणी जर मध्ये काही असं ना लुडबुड केली तर ते लोक एवढे रागावतात की बीजेपीचं नाव पण काढत नाही. आणि बाकी आहे ना, आता आपण बघतो दुसरे उमेदवार काय ते सुद्धा त्याच मानसिकतेचे आहे. आणि म्हणून सर्व वंचित समाज हा वंचित बहुजन आघाडीकडे एकदम खेचल्या जातोय, आकर्षित होत आहे. आणि आकर्षित करणारा जे घटक आहे ते काय, वंचित बहुजन आघाडी. आणि त्याचा विचार, संविधानिक विचार काय आहे. कलम 21 म्हणतं की प्रत्येक माणसाला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. पोट भरण्याचा नव्हे माझ्या भगिनींनो, सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. पण आपण सन्मानाने जीवन जगतो का? नाही जगत. आणि आज आपल्याला संविधानाच्या माध्यमातून जो अधिकार दिलेला आहे, आता निवडणुका चालू आहे. करोडोपती अब्जोपती तुमचे पाय पडत आहेत. कशामुळे पाय पडत आहेत? बाबासाहेबांनी जो तुम्हाला मताचा अधिकार दिला त्यामुळे श्रीमंतातला श्रीमंत माणूस तुमचं पाय पडण्यासाठी येतो आहे. ही ताकद कशाची आहे? ही संविधानाची आणि मताच्या अधिकाराची आहे. आणि म्हणून आपले उमेदवार तुम्हाला सविस्तर बोलणार आहे. कारण मी माझं भाषण जास्त न लांबवता थोडक्यात आटोपतो. कारण मी पण उमेदवार होतो आणि थोडंसं फुले आंबेडकरी विचारामध्ये गेल्या 40 वर्षापासून काम करतो. त्यामुळे बोलायला खूप आहे, परंतु वेळ ती बोलण्याची नाही आहे, उमेदवाराला ऐकण्याची आहे. आणि म्हणून मी एवढंच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. माझ्या बांधवांनो, आपण खूप परेशान झालेलो आहोत. आणि परेशान कशामुळे आहेत? लाचारी कशामुळे आहेत? आपण कसं असं इकडे तिकडे फिरतोय त्या प्रस्थापित लोकांमागे. याचं कारण काय की काय, आपलं मत आपण त्यांच्यासाठी वापरतो. माझी कळकळीची हृदयातून विनंती आहे की यावेळेस तुमचं मत तुमच्यासाठी वापरा. तुमच्यासाठी वापरणं म्हणजे तुमचं मत डॉक्टर बी.डी. चव्हाणांना देणं, एवढीच कळकळीची विनंती करून माझे 2 शब्द संपण्याच्या अगोदर निशाणी तुम्हाला माहित असली पाहिजे. आपली निशाणी आहे कपाट. कपाट कपाट. जो कपाट प्रस्थापितांना करणार आहे भुई सपाट. धन्यवाद.